आज तुमचं नाव सांगा ते. बालाजी जाधव, गाव मुडी, मुडी आहे, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. हिंगोली. तर हे 8005 व्हरायटी आहे. बेन घरचं आहे का बाहेरला आहे? घरचंच आहे. घरचं आहे. किती महिने झालेला? याला झाले 1 वर्ष. 12 महिने झाले. हां. हां. आता इथं विषय काय माहिती आहे का, लागवड कशी करायची. या ठिकाणी यांचं आता सोयाबीन होतं आणि सोयाबीनवर ह्यांनी 4 फुटाची लाईन टाकली आहे. आणि ह्यांनी सगळ्यात महत्त्वाचं, हे जे काही ऊस लागवड करायचे ना, हे बरोबर टाकले, सरी बरोबर टाकले, कारण ह्यांनी खोल नाही टाकली. आता ऊस लागवड सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ऊस लागवड कशी करायची. ऊसाचा डोळा आहे ना, या ठिकाणी बघा, थोडा अलीकडे घ्याव्या. आता इथं डोळा आहे, त्याच्यानंतर ह्याच्या अपोजिटला इथं डोळा आहे. आता ह्याच्या अपोजिटला इथं डोळा आहे. जर इथं बघा, जर हे आपण डोळा वर केला, इथं बघा, हे जर डोळा वर केला, आता काय झालं, हे 1 2 आणि हे 3 डोळे वर आले, पण 2 डोळे कुठे गेले? खाली गेले. ॲक्च्युली हे पद्धत चुकीची आहे. डोळा कसा पाहिजे, हे आपला असा टाकायचा, असं टाकला. आता काय झालं, हे डोळा आडवा आला, साईडला आला, हा साईडला आला, हा साईडला आला, हा साईडला आला. त्यामुळे काय होते, तुमचं सोयाबीनचं बी कसंही पडू द्या, हरभरा कसाही पडू द्या, पण ऊसाचा जो डोळा आहे ना, ह्याला शूट वाजते. आता इथं बघा, हे सेट रूट आहे आणि हे सेट रूट ज्यावेळेस उगवण झाले ना, त्यावेळेस ह्याच्यानंतर शूट रूट तयार होते. हे फक्त सेट होण्यासाठीच हे सेट रूट आहे, लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट, हा जो ऊस आहे ना, हा लावायचा का? हा लावायचा नाही आपल्याला, लक्षात घ्या. फक्त हा ऊस लावण्याच्याच लायकीचा कोणता आहे, हा ऊस आहे. म्हणजे शेंड्याकडला भाग 1 फूट सोडायचा, बुडाकडला 1 भाग सोडून द्यायचा आणि हा ऊस लावायचा. लावण्याची पद्धत साईडला लावायचा. दुसरी गोष्ट, आता भैया 4-5 डोळे लावतात, पण जर आपण संख्येच्या हिशोबानं किंवा विद्यापीठाची सगळ्यात चांगली लागवडीची पद्धत जर कोणती असेल तर 5x1.5ची आहे, 2 डोळा पद्धत. तर त्यामुळं 11,600 डोळे 1 एकरमध्ये बसतात. 11,600 डोळ्याला, एका डोळ्याला जर 6 फुटवे घेतले, 66,000 70,000 फुटवा तयार होतो. आणि 66,000 70,000 फुटवा जर तयार झाला, त्याच्यापैकी 40,000 फुटव्याचं रूपांतर ऊसात होत असते. ऊस म्हणजे हा, फुटवा म्हणजे ब्रँचेस, त्याला फूट म्हणतो आपण. मग 40,000 ऊस पाहिजे आपल्याला. मग आपला एक ऊस 2 किलोचा केला तर ऊस किती होतात? 80,000 किलो होतो. 80,000 किलो म्हणजे किती? 80 टन. हे गणित आहे. आता बघा, 1 2 3 लाईनला पाणी चालू. आता हे 3 लाईन पाणी संपलं की पुन्हा काय जाणार, हे 3 लाईन जाणार. ह्याचा फायदा काय होतो, तर माती पडत नाही, है ना, म्हणजे बेन उघड पडत जास्त म्हणजे दबून जाते. आणि ह्याच्यानंतर सुद्धा दुसरी वेळेस पाणी देताना सुद्धा राजू पाणी असं द्यायचं, 3-4 पळवायचं नाही, कारण पुन्हा इकडलं बेन काय होते, उघड इकडे झाकलं जातं. हां.